नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आजपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे. काही मंडळी सकाळच्या 8 ते 10 पर्यंत वाचन करून गेले आहेत. आम्ही दुपारी 12:30च्या आरतीनंतर वाचन करण्यासाठी बसलेलो आहे. सर्वप्रथम आम्ही महाराजांच्या पादुक्याचे दर्शन घेतले बघा. बाहेर मस्तपैकी असं पादुका ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर आत मूर्ती बसवलेली आहे. मंदिर असं प्रशस्त स्वच्छ आहे. तर दर्शन घेतले आणि आतमध्ये संकल्प सोडण्यासाठी गेलो. संकल्प करण्यासाठी सगळं पूजेचे साहित्य ठेवले होते. हळदी कुंकू, ताट, पाणी. संकल्प सोडून मग तिथून परत महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सगळ्या मंडळीने नारळ, खडीसाखर महाराजांच्या समोर अर्पण केले होते व मुजरा करून परत वाचनासाठी आम्ही गेलो. त्यानंतर नारळ महाराजांच्या समोर ठेवल्यानंतर इतर बाकीच्या फोटोंचे दर्शन घेतले व कलशपूजन हे सकाळीच झाले होतं. तिथं निरंजन 7 दिवस हे अखंड निरंजन ठेवलेले असते. पान, सुपारी, खडीसाखर हे करून दर्शन घेऊन वाचनासाठी बसलो. त्यानंतर आम्ही सर्वजण वाचनासाठी यथाविधी पूजा करून घेऊन नैवेद्य दाखवून वाचनाला बसलो. अशा रीतीने आजचा पहिला दिवस स्वामी कृपेने पार पडला. श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग कसा वाटला जाता लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा 4था दिवस आहे. आम्ही मंदिरामध्ये गुरुचित्र पारायण चरित्र वाचण्यासाठी गेलो होतो. आरतीच्या अगोदरच नेहमी जाऊन रोज पोचतो. ही लोक सगळी आरतीसाठी येऊन थांबलेली आहेत. काहींचे नामस्मरण चाललेले आहे. काही जण शांत बसून मनामध्ये नामस्मरण. काही 2 जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती मेन असल्यामुळं चर्चा चालली होती. हे बघा, प्रशस्त असं मंदिर आहे. शांत वातावरण अंतर्मुग्ध वाटतं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन पादुकांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, मुजरा करून परत पुढच्या दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये गेलो. पाहू शकता, मस्त अशी सकाळीच 5:30 वाजल्यापासून पूजा अर्चा होत असते आणि लोकही दर्शनासाठी येत असतात. त्यानंतर हे बघा, श्री पिंपळेश्वर पादुका आहे. तिथं पण पूजा करून दीपप्रज्वलन केलेलं असतं. अगरबत्ती लावलेली आहे. इथेही महाराजांची मूर्ती मनमोहक आहे. तर दररोज वेगळ्या पद्धतीचा पोशाख केला जातो. आज शनिवार असल्यामुळं शनी महाराजांच्या ह्याच्याप्रमाणे पोशाख करतात. कलशपूजन असतं. दररोज साफसफाई व्यवस्थित आणि नित्यनेमानं सकाळची 5:30 वाजल्यापासून पूजेला सुरुवात असते. त्यानंतर काकडा होतो. 8 वाजता भोपाळी आरती होते. त्यानंतर वाचनास लोक सुरुवात करतात. आम्ही दुपारच्या 12:30च्या आरतीनंतर वाचन करण्यासाठी थांबत असतो. त्यामुळे हे दुपारचे वातावरण आहे मंदिरातील. त्यानंतर पाहू शकता, पाठीमागे गोंधळे महाराजांच्या फोटोचे दर्शन घेतले. शंकर महाराजांचे आहे. बाकीचे फोटोचे दर्शन घेऊन कलशाचे पूजन केलेलं होतं. तिथं पण नमस्कार करून मग आम्ही पोथी वाचण्यासाठी जाग्यावरती बसलो. त्यानंतर पोथीला नित्यनेमाने हळदी कुंकू, प्रसाद, फूल अर्पण करून नैवेद्य दाखवून वाचनास सुरुवात करावी. 12 ते 12:30 वाजता पोथी वाचन करायचे नसते, कारण गुरु महाराजांचा हा भिक्षेचा वेळ असल्यामुळं त्यामध्ये वाचन करायचं नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आम्ही